नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. सध्या एक महाराष्ट्रामध्ये किंवा एमपीएससी सेक्टरमध्ये एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे काय की पीएसआय ची जी एज आहे त्यामध्ये रिलॅक्सेशन यावेळेस मिळेल का? कारण चुकी झाली कोणाकडनं? तर नक्कीच ही आयोगाची चुकी आहे. कारण यात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्वप्न बाळगलेलं आहे की मला पीएसआय बनायचंय म्हणून आणि ते मागच्या काही वर्षापासून त्याची तयारी करतायत. एक तर आहे काय की इतर पदांसाठी एज लिमिट आहे ती जास्त आहे, पीएसआय साठी कमी आहे. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता ही परीक्षा पुढे गेल्यामुळे पीएसआयचं स्वप्न आहे तो भंग झालाय त्यांचा. का? कारण 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख फिक्स करण्यात आली होती आणि परीक्षा पुढे गेल्यामुळे आता बऱ्याच काही विद्यार्थ्यांचा जो वय आहे तो 1-2 महिन्याने वाढलाय. त्यामुळे ते आता त्यासाठी पात्र ठरत नाहीये आणि म्हणून ही कंटिन्युअसली डिमांड आहे. आपल्याला पाहायला मिळते की पीएसआयची जी एज आहे त्यामध्ये यावर्षी रिलॅक्सेशन मिळायला पाहिजे. परीक्षा होणार कधी? तर जुलै महिन्यासाठी. त्यासाठी तारीख ठीक आहे. पण जुलैची परीक्षा आता जानेवारीमध्ये होत आहे. तर जस्ट इमॅजिन की हे सरळ 5 महिने 6 महिने आहे ती परीक्षा पुढे गेलेली आहे. तर मग ऑब्व्हियस आहे की एज लिमिट पण ती पण पुढे जायला पाहिजे. तेवढं 6 महिन्याचं काहीतरी रिलॅक्सेशन तर द्यायलाच पाहिजे होतं. करेक्ट? तर हाच मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत. आणि एक मला असं वाटतं की एक पॉझिटिव्ह संकेत, कारण मला तरी असं वाटतं किंवा मी ज्यावेळेस बाकी जे माझे जे कलिग्स आहेत, फॅकल्टी टीम आहे, सर्वांचं हेच म्हणणं आहे की यात नुकसान आहे कोणाचं? म्हणजे चुकी बघा की आयोगाची चुकी, प्रशासनाची चुकी आणि त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागतोय? तर विद्यार्थ्यांना. एक तर मला असं वाटते की आपण जे स्वप्न बघतो ते पूर्ण करण्याचे आपल्याला हक्क आहे. करेक्ट? तो सर्वांना आहे. पण या त्यांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या आयुष्याचे जे प्रोडक्टिव्ह एज आहे, सर्वात जास्त प्रोडक्टिव्ह एज ज्यामध्ये त्यांचे काहीतरी स्वप्न बाळगले आणि ते सक्सेस करू ते शकतात, तोच भंग होतोय. करेक्ट? पण एक लक्षात येते की कुठेतरी आता काही असे संकेत दिसत आहेत की हे पुढे जाऊ शकतं. पण प्रश्न हा पण आहे की अरे 4 दिवसांवर परीक्षा आली आता. तर मग आता काय नवीन वर्षामध्ये काय आयोग असं काही डिसिजन घेणार का? किंवा जे फाईल्स सीएम कडे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे जे पडलेली आहे, सचिवालयामध्ये त्यांच्या पडलेली आहे. त्यावर काही डिसिजन होईल का? असे काही संकेत आहेत ते दिसतायत. तर आज आपण हाच मुद्दा डिस्कस करणार आहोत. माझा नंबर आहे तो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. सोबत टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत. पीडीएफ आहे मी तिथं शेअर करत असतो. नंबर आहे, तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहेत, सिलेबस पासून स्ट्रॅटेजी आहे किंवा सायन्सचा कंटेंट जरी हवा असेल तरी पण त्या नंबरला मला मेसेज करा. WhatsApp ग्रुप आपण सायन्ससाठी डेडिकेटेड तयार केलेला आहे. तो सुद्धा जॉइन करायचा आहे. मला त्याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. बघा, एक्झाम किती तारखेला आहे? 4 जानेवारीला. आज आहे काय तर 31 तारीख. म्हणजे 1, 2, 3, 4 फक्त 4 दिवस बाकी आहेत. हॉल तिकीट पण आलेले आहेत. आय होप की ज्यांनी ज्यांनी ही परीक्षा जे देणार आहेत त्यांनी ते हॉल तिकीट ते डाउनलोड केलं असणार, प्रिंट आउट घेतली असणार, सेंटर कुठे ते पण पाहिलं असणार. पण बरेच विद्यार्थी या संभ्रमात आहेत की मी पीएसआय साठी पात्र आहे की नाही, म्हणजे हे 4 दिवस आता सुद्धा या 4 दिवसाआधी, परीक्षेच्या 4 दिवसाआधी ह्या संभ्रमात की पीएसआय साठी पात्र आहेत की नाही. किती पोस्ट आहेत? तर टोटल 674, त्यापैकी 392 हे पीएसआयच्या पोस्ट आहेत. बघ काय झालं नेमकं की बरेच विद्यार्थी आहेत, परीक्षा 2 वेळा पोस्टपोन झाली. जुलै महिन्याची डायरेक्ट आता जानेवारी महिन्यात होत आहे. जी एज आधी मोजल्या जात होती 1 नोव्हेंबर 2025, ऑब्व्हियस आहे की ही जी डेट आहे ते काही पार करून गेलेत काही. त्यामुळे 1-2 महिन्याने काही विद्यार्थी एज बार आहेत ते होत आहेत किंवा एजमुळे ते पात्र ठरत नाहीये. राइट? मग जर परीक्षा जर पुढे जाणं हा काम जर आयोगाचा आहे, तर मग ही जी तारीख आहे ही पण पुढे जायलाच पाहिजे ना. बरोबर? त्यामुळे ऑब्व्हियस आहे की विद्यार्थ्यांची डिमांड जी वाटते ती अगदी योग्य आहे. करेक्ट? त्यामुळे 4 दिवस फक्त बाकी आहेत आणि काही या अगदी 4 दिवसावर आल्यानंतर की आता आपण बघतो की ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा आयोग आहे, कोणतेही डिसिजन घेतल्या जात नाहीये. राइट? मग आपलं काम काय आहे किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं काम काय आहे? तर ऑब्व्हियस आहे की त्यांना विद्यार्थ्यांना सपोर्ट करायलाच पाहिजे आणि म्हणूनच कुठेतरी हा जो आता पॉलिटिकल प्रेशर आहे ना, तो पाहायला मिळतोय. एक तर लक्षात ठेवा की सीएम म्हणजे मुख्यमंत्र्याच्या सचिवालय आहे, तिच्या एका अधिकाऱ्याने म्हटलंय की फाईल आहे ते सचिवालयात आहे म्हणून आणि त्यावर डिस्कशन सुरू आहे किंवा त्याकडे लक्ष केंद्रित केल्या जात आहे. अशी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे ती ऐकायला मिळत आहे. दुसरं आहे काय की पॉलिटिकल प्रेशर आहे तो आता वाढलेला आहे मुख्यमंत्र्यांना. बरेच वेगवेगळे जे पक्ष आहेत, त्यांचे जे मोठमोठे लीडर्स आहेत, जसे शरद पवार आहेत किंवा इतर आहे ठाकरे गटांचे आहेत, यांनी बऱ्याच जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्यांनी कुठेतरी मुख्यमंत्र्यांना प्रेशर क्रिएट केलंय असं आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला काही ट्वीट्स आहेत ते पण पाहायला मिळतात. इव्हन जे माजी मंत्री आहेत जयंत पाटील, रुपाली चाकणकर आहेत, जे राज्य अ, महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा यावर लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की पॉलिटिकल प्रेशर आहे तो पण वाढलेला आहे.
फाईल आहे ती सीएमच्या मुख्यमंत्र्याच्या सचिवालयात आहेत. तर हे चान्सेस आहेत की हा रिलॅक्सेशन आहे तो मिळू शकतो म्हणून. पण आता हे 4 दिवस आहेत, तर ऑब्व्हियस आहे की डिसिजन आहे तो उद्या परवाच काहीतरी यायला पाहिजे, जो काय व्हायचा तो होणार. करेक्ट. अदरवाईज तर मग विद्यार्थी च्या सोबतीला नक्कीच लोकप्रतिनिधी असायला पाहिजे आणि पुढे काय डिसिजन घ्यायचंय ते व्हायला पाहिजे. करेक्ट. एक असाच इन्सिडेंट कधी झाला होता 2022-25च्या दरम्यान, पोलीस भरतीच्या वेळेस, आणि त्यावेळेस सुद्धा काय तर एज रिलॅक्सेशन दिलेलं होतं. मग तो पण डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट आहे, हा पण पीएसआय पोलीस डिपार्टमेंटच आहे. तर मग यावेळेस दिलं होतं, तर मग आता पीएसआय साठी का नाही? का ज्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे पीएसआय बनण्याचे, तर ते स्वप्न का भंग व्हायला पाहिजेत? कदाचित त्यांनी अख्ख्या आयुष्याची रात्रंदिवस एक करून पीएसआय साठी याची तयारी केलेली आहे. तर मग नक्कीच आहे हे एज एज रिलॅक्सेशन आहेत. सर्व ऑब्व्हियस आहे की ज्यांना ज्यांना एज रिलॅक्सेशन मिळणार आहे, त्यातले कदाचित बरेच काही विद्यार्थी असे असतील की ज्यांनी मागच्या काही वर्षापासून तयारी केली, त्यामुळे त्यांची शक्यता पण जास्त आहे सिलेक्शन होण्याची. त्यामुळे विचार करा की परीक्षा हे असं आहे ना, की आपण रनआउट, एखादी प्लेअर आहे तो रनआउट होतो, राईट? एखादी प्लेअर जर बोल्ड झालं किंवा एखादी प्लेअर जर कॉट आउट जर झाला, तर तेवढा रिग्रेट होत नाही जेवढा रिग्रेट कशामुळे होतोय? रनआउटमुळे. कधी कधी तो रनआउट समोरचा जो प्लेअर असतो आपला साथीदार, त्याच्यामुळे आपण रनआउट होतो. हा कसा तसाच काहीचा आहे. कारण इथं आपल्याला क्लिअर एक पाहायला मिळत आहे की ही चुकी या विद्यार्थ्यांची नाही आहे, ही चुकी आहे आयोगाची. मला तरी असं वाटतं की आयोगाने कुठतरी जे डिपार्टमेंट सोबत काहीतरी एकमेकांसोबत कोऑर्डिनेशन तर असायला पाहिजे. हा ठीक आहे की अगदीच एक्स्ट्रीम कंडिशन आहे, जसं यावेळेस पाऊसच आला, मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती होती त्यामुळे एक झाली, ती अगदी एक्स्ट्रीम कंडिशन आहे. पण मला असं वाटतं की जर निवडणूक जर होत आहे, तर कुठतरी कोऑर्डिनेशन या डिपार्टमेंटमध्ये असायला पाहिजेत, म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे येणार नाही. आता पण विद्यार्थी हे स्वप्न पाहतात की 31 मेला राज्यसेवा आहे म्हणून. आणि बरेच विद्यार्थी मला, कारण राज्यसेवाचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे, विद्यार्थ्यांचे मला आतापासूनच कॉल मॅसेज येतात की सर 31 मेलाच खरंच होईल का परीक्षा? म्हटलं यार हे तर आपल्या हातात तर नाही आहे. आपल्या हातात फक्त अभ्यास करणे आणि आपण त्यावरच फोकस करू शकतो. बरोबर. पण ह्या चुका कशा कमी करता येईल आयोगाने यावर पण नक्कीच विचार करायला पाहिजे, कारण हे दरवर्षीचा प्रॉब्लेम होत असेल. बरं, हेच एकमेव हा प्रॉब्लेम नाहीये बरं का. यासोबत कधी जॉईनिंग लेट होत आहे. प्रश्न आहे काय? परत आता थोडं याबद्दल तुमचे काय विचार आहे मला नक्की चॅट बॉक्समध्ये टाका. आता ज्यावेळेस हे भरतीची प्रोसेस आली, तर जे लोकप्रतिनिधी आहे ते पुढे आलेत. बघा का? कारण पूर्णपणे कशाचा फायदा आहे? हा त्यांना कसा पॉलिटिकल ऍडव्हांटेज मिळतोय, सगळा तो मुद्दा आहे. पण ज्यावेळेस जॉईनिंग मिळत नाही त्यावेळेस कोणीच येत नाही पुढे. अरे जर तुमचं सिलेक्शन झालं आणि 2 ते 3 वर्ष तुम्ही काहीच करत नाहीये. विचार करा की हे तुमच्या आयुष्यामध्ये, म्हणजे एक तर तो फ्रस्ट्रेशनचा पिरियड असेल, आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला हायेस्ट पोस्ट पर्यंत, वरच्या पोस्ट पर्यंत जर पोहोचायचं आहे, प्रमोशन होऊन होऊन तिथपर्यंत तुम्ही नाही जाऊ शकणार आहात का? कारण ते 2-3 वर्ष तसेच वाया गेलेत आणि तेव्हा कोणी येत नाही. त्यामुळे आयोगाने काहीतरी करून हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायला पाहिजे. आता तर सध्या हा एज वयवाढीचा प्रॉब्लेम आहे. यावर कसा तोडगा काढता येईल आणि लवकरात लवकर डिसिजन घेणे गरजेचं आहे. कारण 4 तारखेला परीक्षा आहे, 4 दिवसावर परीक्षा आहे. आय होप की मुद्दा क्लिअर झाला असेल. जर तुम्ही पण यातले कोणी असणार तर न्यूज आहे ती चेक करत राहा. मला तरी वाटतंय की हे बदल होईल किंवा एक रिलॅक्सेशन आहे तो नक्की मिळेल असं तरी मला वाटत आहे. आय होप की क्लिअर झालं असणार. माझा नंबर इथे दिलेला आहे, सोबत गुगल फॉर्म दिलेला आहे फाईलमध्ये, त्यावर तुम्हाला क्लिक करून बॅचची सर्व माहिती आहे ती मिळवता येईल. अदरवाईज बेस्ट आहे, माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट आपण कॉलवर बोलू आणि तिथून पण माहिती मिळवता येईल. फेसबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला मिळेल. सोबत यशोदय बॅच आहे आपली एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससी साठी. पण यामध्ये लक्षात ठेवा की जो आपला जीएसपी प्रोग्राम आपण सुरू केलेला होता, त्याची आज लास्ट डेट आहे ऍडमिशनची, ज्याला आपण गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम म्हटलंय. गॅरंटीड का नाही? तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला 100% रिफंड आहे. आणि ऑब्व्हियस आहे की 31 मेला परीक्षा आहे, आता 1 जानेवारी सुरू होत आहे, म्हणजे 5 महिने, बरोबर 5 महिने. इथून जर कोणी म्हणतील की 2 महिन्यानंतर आले आणि माझ्याकडे आता 3 महिन्याने मला मला तरी पण सिलेक्शन करायचंय, व्हायला पाहिजे, मला जीएसपी जॉईन करायचं, ते तर होणार नाही. मग त्यावेळेस गॅरंटी आम्ही पण देणार नाही आहोत. आणि म्हणून जीएसपीची ऍडमिशन आहे ही आजच बंद होत आहे. 1 जानेवारी पासून ऍडमिशन होणार नाही. सोबत इयर एंड आहे, तर मी तुम्हाला एवढं खात्रीने सांगतोय की भरपूर डिस्काउंट मिळेल, जेवढं डिस्काउंट या आधी कधीही मिळालेलं नाही. जीएसपी मध्ये तुम्हाला एक तर सांगितलं की गॅरंटी आहे, अदरवाईज फीज रिफंड आहे. 1 लाखाचं कॅश प्राइज आहे, पर्सनलाइज स्टडी प्लॅन, विकली रिपोर्ट्स आहेत, मॉक ऑफलाईन टेस्ट आहे, मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, 18 बुक्स आहेत आणि आपले सर्व क्लासेस लाईव्ह आणि रेकॉर्डेड होतातच. हा, जर तुमचा 27 किंवा 28, जर ही बॅच फक्त 26 साठी,
जर 27-28 जर टार्गेट असेल तर मग बेस्ट आहे. तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी असणारी जी बॅच आहे, नव्याने सुरुवात होणार आहे. यामध्ये सुद्धा इंटिग्रेटेड एनसीईआरटी आहे. ते तुम्हाला जॉईन करता येईल. आणि ग्रुप बी, ग्रुप सी ची पण बॅच आहे. प्री आणि मेन सर्व यामध्ये कव्हर होईल. 18 महिन्याची ही पण बॅच आहे. आज इयर एंड आहे. 31 डिसेंबर आहे. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. आज ऍडमिशन घेताय तर सर्व बॅचेसवर तुम्हाला खूप जास्त डिस्काउंट मिळेल. आय होप की क्लिअर झाला असेल. माझा नंबर स्क्रीनवर आहे. कोणतेही क्वेरीज आहेत इव्हन ऍडमिशन रिलेटेड तरी पण त्याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. येस, आय थिंक क्लिअर असणार. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच.